नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 मधील 2013 ते 2019 यामधील प्रश्नपत्रिका विश्लेषण याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। आज आपण पेपर क्रमांक पहिला यामधील परिसर अभ्यास 2018 याविषयीची प्रश्नपत्रिका आपण पाहूया। नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य खालील पर्यायातील कोणते? समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणं जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत। समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यानं त्या ठिकाणचा उतार मंद असतो। भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी प्रामुख्याने समोच्चता दर्शक रेषांचा वापर करतात। समोच्चता रेषा दरम्यान रंग हा त्या ठिकाणच्या उंचीनुसार ठरतो। उत्तर आहे समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणचा उतार मंद असतो आणि समोच्चता रेषा दरम्यान रंग हा त्या ठिकाणचा उंचीनुसार ठरतो। जसं आपण नकाशावर समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे सममूल्य रेषा। या रेषांचा उपयोग प्राकृतिक घटकांचे नकाशे तयार करताना होतो। समतुल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकामधील बदल हा तीव्र असतो। जर रेषा एकमेकापासून दूर असतील तर बदल हा मंद असतो। उदाहरणार्थ, जमिनीचा उतार मंद असेल किंवा तीव्र असतो। समताप रेषा समान तापमान, समभार रेषा समान हवेचा दाब, समपर्जन्य रेषा समान पर्जन्य, समभार रेषा समान क्षारता। कुंद्री, कांदळ, तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायातील कोणत्या वनात आढळतात? उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वने, उष्ण प्रदेशीय काटेरी वने, खारफुटीची वने, उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने। उत्तर आहे खारफुटीची वने। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर वनाचे प्रकार आणि वनस्पती जर पाहिले तर जसे की सदाहरित वने आहेत, फणस, जांभूळ, वेत, तेल, बांबू, नागचंपा। सदाहरित वनांमध्ये आंबा, फणस, ऐन, किजळ, कदंब, शेवरी, साग, साल, हिरडा आणि बेहडा। आंध्रामध्ये साल, साग, चंदन, पळस, कांचन आणि अर्जुन। शुष्क पानझडीमध्ये बेल, पळस, तेंदू आणि अंजन। काटेरी वनामध्ये बोर, बाभूळ, निंब, खैर, हिरडा, निवडुंग। खारफुटीच्या वनांमध्ये कांदळ आणि तिवर। मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायातील कोणता? प्रेरक, संप्रेरक, चेतातंतू, चेतारज्जू। उत्तर आहे समप्रेरक। खालील पर्यायातील संपर्कजन्य पदार्थ कोणते? गजकरण व गाऊट, कुष्ठरोग व इसब, गाऊट व कुष्ठरोग, इसब व गुजकरण, इसब व गजकरण। उत्तर आहे इसब व गजकरण। संसर्गजन्य रोगांचं वर्गीकरण आणि रोग याबद्दल जर माहिती पाहिली, जसं आपण संसर्गजन्य असेल तर क्षयरोग, नायटा, आमांश, घटसर्प, पोलिओ, इन्फ्लुएंझा। असंसर्गजन्यमध्ये मधुमेह आणि कर्करोग। विषाणूजन्यपासून होणारं देवी, पोलिओ, कांजण्या, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया, रेबीज, हेपॅटायटिस। कर्करोग, डेंग्यू, सॉर्स। जीवाणूंमुळे होणारं क्षय, न्यूमोनिया, कॉलरा, कुष्ठरोग। दूषित पाण्यामुळे जंत, कावीळ, अतिसार, विषमज्वर, विषमज्वर, कॉलरा। हवेतून पसरणाऱ्या रोगांमध्ये जर पाहिलं तर सर्दी, खोकला, क्षय, घटसर्प, इन्फ्लुएंझा। कीटकामार्फत पसरणाऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः प्लेग, नारू, हत्तीरोग, मलेरिया, पटकी, आमांश, अतिसार। आणि संपर्कजन्यामध्ये खरूज, इसब आणि गजकरण। तंबाखू खाल्ल्यामुळे खालील पर्यायातील कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड। फक्त अ व ब, फक्त ब व क, फक्त अ व क, तिन्ही ब क, तिन्ही। उत्तर आहे तिन्ही अ ब क। खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात। तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते। फुफ्फुसातून टार जमा झाल्यामुळे कर्करोग होतो। दारू तसेच अफू, गांजा यासारख्या मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे चेतासंस्थेवर घातक परिणाम होतो।
खालीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय कोणता? प्रामुख्यानं पक्षांमध्ये अपत्याची लिंग निश्चिती मादींकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रांवरून ठरते. प्रामुख्यानं पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्र आढळतात. फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्र असतात. मानवांमध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळतात पक्ष्यांच्या नर व मादीतील गुणसूत्रात आढळते. उत्तर आहे प्रामुख्यानं पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्र आढळतात. यामध्ये पक्षी, पतंग, फुलपाखरे, कीटकात स्त्रीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते. बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? श्राव्यातील ध्वनी, कॅरमलायझेशन पद्धत, गॅमा किरणाचा मारा, पाश्चरायझेशन पद्धत. उत्तर आहे गॅमा किरणाचा मारा. खालील परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम समुद्राच्या पाण्यात पोहणं सोपं होतं. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, फक्त अ व ब योग्य, फक्त अ व ब दोन्ही अयोग्य. उत्तर आहे फक्त अ व ब. परिसंस्थेतील विघटक या घटकांचे वैशिष्ट्य कोणतं? स्वयंपोषी असणं, परिसंस्थेतील तृतीयक भक्षक, परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत, असेंद्रिय पदार्थात रूपांतर. उत्तर आहे परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत. देवराई या संकल्पनेविषयी विसंगत कोणतं? महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार, धार्मिक पर्यटन स्थळ, देवांचे वन, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन. उत्तर आहे धार्मिक पर्यटन स्थळ. देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेलं जंगल अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची आहे. या भावनेमुळं देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळंच देवराईतील झाडं आजही सुरक्षित आहे. माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने खालील पर्यायातील कशावर लिहित असे? कुंकुमपत्र, कच्च्या विटा, पत्रगुच्छ, शीळ. उत्तर आहे कच्च्या विटा. जसं की पूर्वीच्या कालखंडामध्ये माणूस हा कच्च्या विटा, पपायरस झाडाची साली, ताडपत्र, भुजपत्र यावर बोरून लिहित होता. लिहिण्यासाठी वापरलेले रंग वनस्पतीपासून तयार केले जात होते, ज्यामध्ये डिंक, पाणी, काजळी या मिश्रणापासून शाई तयार केली जाते. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पूर्वीचा, पूर्वेकडील, पंडित आणि पुरोगामी. उत्तर आहे पूर्वीचा. जसं ज्या काळा म्हणजे इतिहासाची कालगणना दोन टप्प्यामध्ये, एक प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळामध्ये इतिहास लिहिण्याची कला अवगत झाली नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ म्हटलं जातं. ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळामध्ये इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध झाला त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात. व्यक्ती आणि त्याचा कालक्रम लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता? वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, चंद्रगुप्त. उत्तर आहे वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? फिरोजशाह तुघलक, मुहम्मद घोरी, अल्तमश, मुहम्मद तुघलक. उत्तर आहे मुहम्मद तुघलक. गुरु ग्रंथ साहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायातील कोणाच्या रचनांचा समावेश आहे? महाकवी सूरदास, चैतन्य महाप्रभू, संत नरसी मेहता, संत एकनाथ. उत्तर आहे चैतन्य महाप्रभू. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. फक्त अ, फक्त ब, दोन्हीही अ व ब योग्य, दोन्हीही अ व ब अयोग्य. उत्तर आहे एक,
फक्त अ. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता? नूरबेग, सलाबत खान, काझी हैदर, सिद्दी मिस्त्री. उत्तर आहे सलाबत खान. जसं की आरमार दलातले अधिकारी सिद्दी मिस्त्री, दौलत खान, मायनाक भंडारी. पायदळातले प्रमुख जर पाहिलं तर प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते. सैन्यातील सरदारांमध्ये हिद्दी हिलाल. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सिद्दी इब्राहिम. शिवरायांचा वकील जर पाहिलं तर ते म्हणजे काझी हैदर. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे? अमात्य, सचिव, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व सचिव, न्यायाधीश व पंडितराव. उत्तर आहे अमात्य आणि सचिव. जसं आपण पाहिलं की मंत्रिपद आणि कार्य जर पाहिलं तर प्रधान हा राज्यकारभार चालवणं, अमात्य हा राज्याचा जमा खर्च पाहणं, सेनापती हा सेनेचं नेतृत्व, पंडितराव हा धर्माची कामं पाहणे, न्यायाधीश हे न्यायदान करणं, सचिव हे सरकारी आज्ञापत्र पाठवणं, सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचं प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणतं? पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणं, सिद्दी जोहरवर वचक बसवणं, शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढणं, आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेणं. उत्तर आहे शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढणं. मुघलांच्या ताब्यामध्ये सुरत हे एक मोठं व्यापारी केंद्र होतं. त्या ठिकाणी इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी होत्या. यामुळं हे शहर बादशाला सर्वात अधिक महसूल देत होतं आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं, म्हणून सुरतवर स्वारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री शिवछत्रपती अशी अक्षरं कोरलेली कोणती नाणी आहे? सोन्याचा होन, तांब्याची शिवराई, सोन्याची शिवराई, तांब्याचा होन, सोन्याचा होन, सोन्याची शिवराई, तांब्याची शिवराई व तांब्याचा होन. उत्तर आहे सोन्याचा होन व तांब्याची शिवराई. कारण राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई अशी खास पद्धतीची नाणी पाडण्यात आली होती. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 60 असते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्ष असले पाहिजे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. उत्तर आहे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात. आणि पदाधिकारी जर पाहिलं तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच, पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापती, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, नगर परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायातील कोणता? माहितीचा अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आणि मान अधिकार. उत्तर आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उच्च न्यायालय असणाऱ्या ठिकाणी खालील पर्यायातील कोणते? शिलाँग, कोहिमा, एंजॉल, इटानगर. उत्तर आहे शिलाँग. भारतामध्ये जी उच्च न्यायालय जी आहेत तर त्यामध्ये 1862च्या कालखंडामध्ये मुंबईला, 1862ला कलकत्ता, 1862ला चेन्नई, 1866ला अलाहाबाद, 1884ला बंगळूर, 1916ला पाटणा, 1928ला श्रीनगर आणि जम्मू, 1948ला कटक, 1948ला गुवाहाटी, 1949ला जोधपूर, 1954 हैदराबाद, 1956 जबलपूर, 1958 एर्नाकुलम, 1960 अहमदाबाद, 1966 दिल्ली, 1966 चंदीगड, 1971 सिमला, 1975 गंगटोक, 2000ला बिलासपूर, 2000ला नैनिताल, 25/3/2013ला पूर्व भागामध्ये मणिपूर, शिलाँगमध्ये मेघालय आणि पूर्व भागामध्ये त्रिपुरा. अशा पद्धतीची 2013ला ही 3
उच्च न्यायालयही स्थापन झालेली आहेत. संयुक्त राष्ट्राशी युनो संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? जागतिक आरोग्य संघटना WHO, अन्न व शेती संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या संघटना. उत्तर आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग. जसं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय जिनेवामध्ये आहे, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनेवाला आहे, अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय रोममध्ये आहे, शैक्षणिक व वैज्ञानिक सांस्कृतिक परिषदेचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय हे व्हिएन्नामध्ये आहे. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? म्हैसूर सिल्क, लखनवी चिकन, हिमरू, कडियल. उत्तर आहे हिमरू. लखनऊ चिकन, काश्मीरची सिल्क, बनारसी सिल्क, कडियाल, पितांबरी, पोचपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, म्हैसूर सिल्क. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? पृथ्वीचा कललेला आस, पृथ्वीची कक्षीय गती, फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ व ब, अ व ब दोन्ही नाही. उत्तर आहे दोन्ही अ व ब. पणजी, कॉर्नविल, जैसलमेर डॅश डॅश, मारवाड उत्सव, मेवाड उत्सव, रणभूमी उत्सव आणि मरुभूमी उत्सव. उत्तर आहे मरुभूमी उत्सव. भारतीय पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायातील कोणती? जैवविविधता, संवेदन क्षेत्राचा एक भाग, मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश, अरबी व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. उत्तर मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर. वैशिष्ट्य, अन्नाई मुंडी हे सर्वात उंच शिखर, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश, जैवविविधता संवेदन क्षेत्राचा एक भाग आहे, अरबी व बंगालचा उपसागर यांना मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्यानं आढळणारे खनिज यांच्या अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? सिंधुदुर्ग व नागपूर लोह खनिज, रत्नागिरी व कोल्हापूर बॉक्साईट, गोंदिया व यवतमाळ लोह खनिज, रायगड व सिंधुदुर्ग बॉक्साईट. उत्तर आहे गोंदिया व यवतमाळ लोह खनिज. तसं आपण पाहिलं की नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्गमध्ये मॅग्नीज आढळतं. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्गमध्ये लोह खनिज. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, गडचिरोली, चंद्रपूर, नवापूर, यवतमाळ यामध्ये बॉक्साईट आणि चुनखडक. भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये क्रोमाइट, यवतमाळ आणि रत्नागिरीमध्ये डोलामाइट, सिंधुदुर्गमध्ये सिलिका. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही? शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, मानवाधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. उत्तर आहे मानवाधिकार. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, गडचिरोली, नांदेड, गडचिरोली, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी. उत्तर आहे परभणी, हिंगोली, लातूर. जसं आपण पाहतो की राष्ट्रीय महामार्गांमध्ये जर पाहिलं तर पुणे नाशिक महामार्ग यामध्ये ठाणे, भिवंडी, नाशिक, धुळे या शहरातून जातो. मुंबई, पुणे, बेंगलोर हा चेन्नई मार्ग मुंबई, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, बेंगलोरला जातो. नावा, शेवा, कळंबोली, पळसपे मार्गे जातो. हाजिरा, सुरत, धुळे हाजिरा, सुरत, धुळे, अकोला, वडनेरा, नागपूर, मध्य प्रदेश आणि कलकत्ता. वाराणसी, नागपूर, हैदराबाद, बेंगलोर हा कन्याकुमारी मार्ग नागपूर शहरातून जातो. पुणे, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा महामार्ग हा पुणे, सोलापूर, हैदराबाद. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.